नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि माझ्या रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज माझ्याबरोबर जे आहेत ते नाटक, सिनेमा, सिरियल्स आणि लेखन असं चौफेर त्यांचं मुसाफिरी आहे. आणि एवढंच नाही तर ते मुंबई विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागाचे संचालक आहेत. तर त्यांना मी आज इथे गप्पांसाठी आमंत्रित केलेलं आहे. माननीय योगेशजी सोमण, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज तुमच्याशी गप्पा मारताना म्हणजे मलाच असं आहे की विषयाचं बंधन नाहीये, कारण नाटक म्हणू नका, सिनेमा म्हणू नका, कुठल्याही विषयावरती लिलया तुम्ही बोलू शकता. पण मला जे तुमच्याशी बोलायचं आहे ते बहुत करून सावरकर ह्या विषयावरती बोलायचं आहे. आणि अर्थातच त्या अनुषंगाने सावरकर हे पण चतुरस्त्र व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे त्या अनुषंगाने अर्थातच नाटक असू देत किंवा साहित्य असू देत या विषयावर पण आपलं बोलणं होणारच आहे. तर तुमचा हा जो प्रवास आहे, अभिनेता म्हणून सुरू केलेला, मग लेखक, दिग्दर्शक आणि आता मुंबई विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागाचे संचालक, तर तो प्रवास कसा झाला आणि कुठून सुरू झाला? तसं बघायला गेलं तर हा प्रवास अगदी एक्झॅक्ट तारीख जर आपण म्हटली तर 17 मे 1987 पासून तो सुरू झाला. म्हणजे त्याच्या आधी शाळेतून किंवा महाविद्यालयातून गॅदरिंगच्या वेळेला एखादं नाटक करणं किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये एखाद्या वेळेलाच भाग, म्हणजे मी असा पट्टीचा वक्ता किंवा पट्टीचा नाटक करणारा विद्यार्थी वगैरे असं नव्हतो. पण माझा जेव्हा डिप्लोमा पूर्ण झाला, प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा मी पूर्ण केला, त्याच्यानंतरच्या सुट्टीमध्ये मी एका कार्यशाळेमध्ये सहभागी झालो होतो. पुण्यामध्ये पारखी म्हणून, प्रकाश पारखी म्हणून एक सर आहेत, त्यांच्या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. आणि त्या 15 दिवसामध्ये जी कार्यशाळा त्यांनी आयोजित केली होती किंवा कंडक्ट केली होती, त्याच्यामध्ये मला स्वतःला त्या एक्सरसाइज करताना असं जाणवलं की आपल्याला इतरांपेक्षा थोडं वेगळं सुचू शकतं, आपल्याला ते सुविहित संवाद रूपाने लिहिता येऊ शकतं, ते बसवता येऊ शकतं आणि कामही करता येऊ शकतं. सो त्याच्यात एक मला खूप इंटरेस्ट, नाटक या गोष्टीमध्ये मुळात इंटरेस्ट त्या 15 दिवसांमध्ये झाला. मग त्या शिबिरातनं बाहेर पडल्यानंतर त्या बाहेर पडलेल्या सगळ्या मुलांनी मिळून आम्ही एक स्नेह म्हणून संस्था, जी आज चालू आहे, त्या स्नेह नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि त्यातून मग एकांकिका स्पर्धा, मग तसंच पुढे जाता जाता फर्ग्युसन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेतली. त्यावेळेला पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आणि याच्यामधनं सहभाग, त्याच्यात मिळालेलं यश. मी काही वेळेला आपण असं म्हणतो ना की स्पर्धांमधनं का तो प्लॅटफॉर्म वापरायचा, आता मला स्वतःला नेहमी असं वाटतं की तिथे जे यश मिळतं त्यांनी एक आत्मविश्वास मिळतो. म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकारांनी किंवा प्रेक्षकांनी येऊन वेळोवेळी शाबासकी देणं, आणि एका अर्थी स्पर्धा ही परीक्षा असल्यासारखी असते. सो तिथं तुम्ही काही यश मिळालं आणि हे मिळालं तर तुमचा आत्मविश्वास वाढायला तुम्हाला एक उपयोग होतो. आणि मग त्यावेळेला फर्ग्युसनकडनं केलं तेव्हा मला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय तिन्ही पातळ्यांवरती लागोपाठ 2 वर्ष सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनय अशी तिन्ही बक्षिसं मिळाल्यावर मग कुठेतरी असं झालं की आपण हे केलं पाहिजे, ह्याच्यातच आपण पुढे काहीतरी करू शकतो. त्यानंतर पंडित सत्यदेव दुब्यांबरोबर आम्ही 3 वर्ष त्यांचं एक प्रोजेक्ट पुण्यामध्ये, नवीन यंग टॅलेंट ज्याला आपण म्हणतो तो शोधण्यासाठी एका संस्थेने हे केलेलं होतं, महाराष्ट्रीय खोलोपासक म्हणून. त्याच्यामध्ये 3 वर्ष त्यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून असं काम करता करता त्यांच्याकडनं खूप शिकलो. नाटक याबद्दल काय शिकलो तर मुळात आधी आपल्याला नाटक का करायचं आहे याबद्दलची एक मनोभूमिका तयार होणं, ते नाटक कसं करायचं आहे याबद्दल त्यांच्याकडून, त्यांच्या अनुभवांनी आपण काही शेअर करून घेणं, आपल्याकडनं काही प्राप्त करून घेणं, या सगळ्या गोष्टी त्या 3 वर्षामध्ये झाल्या, जवळजवळ 95-96ला. आणि मग मात्र माझा प्रवास सुरू झाला. संस्था होती, बाहेरूनही काम करायला लागलो. मग 99 साली पहिलं व्यावसायिक नाटक आलं माझं, मी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं. मग त्या 3-4 वर्षात लागोपाठ 2-3 नाटकं माझी खूप चांगली गाजली. केस नंबर 99, आता कसं वाटतंय आणि रंग्या रंगीला रे, ही 3 नाटकं 2 वर्षातच गाजली. आणि मग इतरही नाटकं, एकांकिका स्पर्धा, असं करता करता 2002-03 साली
जे एक प्रमुख टप्पा आला तो म्हणजे मग मी प्रशिक्षण सुद्धा हे करायला लागलो. म्हणजे दुबेजींच्याकडनं जे काही प्राप्त केलं किंवा दुबेजींची जी ऊर्जा होती की पर्टिक्युलरली ते मध्य प्रदेशमधले बिलासपूरचे हिंदी भाषिक, पण तरीही मराठी रंगभूमीवर त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे कारण त्या भाषेवर त्यांचं खूप प्रेम होतं. आणि मग मला कुठेतरी असं वाटलं की आपणही दुबेजींचा हा वारसा पुढे चालवला पाहिजे. माझी आई स्वतः शिक्षिका होती त्यामुळे कदाचित आपण म्हणतो तसं की ते जीन्स आणि हे माझ्यामध्ये असतील, पण प्रशिक्षण हाही मी माझ्या त्या संबंध करिअरमध्ये आज तागायत महत्वाचा हे मानलेला होता. आणि मग ज्या कालखंडात नाटकवाले पुढं करिअर करायची म्हणून सिरियल किंवा सिनेमासाठी स्ट्रगल सो कॉल्ड सुरू करतात, तर ते करण्याच्या बाबतीत एक माझी मनोभूमिका अशी होती की मला त्या रॅट रेसमध्ये अभिनयाच्या पडायचं नव्हतं. कारण लेखन आणि दिग्दर्शन ह्याही गोष्टीचं अंग असल्यामुळे आणि शिवाय प्रशिक्षणामध्ये मी जास्त रमलो. वेळोवेळी फक्त हा चांगला अभिनय करू शकतो किंवा हा व्यावसायिक अभिनेता म्हणूनही एक शिस्तबद्ध काम करू शकतो हे जाणवावं इंडस्ट्रीला, एवढ्याच पद्धतीने मी माझं काम करत होतो. पण माझं मूळ मी रमतो ते नवीन माणसं घडवण्यामध्ये रमतो. सो असा तो प्रवास होत होतो या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या आला. मग याच्यामध्ये मध्ये हे सिनेमे मी जे काय केले, उरी असेल, दृश्यम 1, 2 असेल, सगळे मराठीमधले काही काही सिनेमे, पण ते कुठेतरी एक बाय चॉईस मी ते केले. म्हणजे मला आता गरजच आहे एक सिरियल संपतीये लगेच दुसरीसाठी लुकटेच द्यायला जायचं, हा प्रकार माझ्याकडनं कधी झाला नाही. प्रशिक्षण मात्र मी वर्षात 2 वर्षात एक माझं स्वतःची कार्यशाळा, इतरांच्या कार्यशाळेत शिकवायला जाणं, हे करणं, हे मात्र मी करत राहिलो सातत्याने. तुम्ही एकांकिका पण मला वाटतं 76 एकांकिका लिहिल्या आणि नाटकं पण 18 नाटकं, म्हणजे 100च्या आसपास सगळं मिळून पटकथा आणि चित्रपट लेखन पण तुम्ही केलेलं आहे. तर लेखनाच्या क्षेत्रातला प्रवास हा तुमचा चालू होता, बरोबरीने अभिनय पण चालू होता. आणि आता मी तुमच्या गळ्यात रुद्राक्षाची माळा पाहिली आहे, तर अध्यात्माकडे पण मला असं वाटतं तुमचा कल आहे की फॅशन स्टेटमेंट आहे? नाही, 2003 पासून माझ्या व्यक्तिमत्वात एक आपलेच एक बदल म्हणू किंवा ते योग असतील म्हणू किंवा हे होणारच असेल, हा प्रवास अशा पद्धतीने या वळणावरनं सुरू होणार असेल असंही म्हणू. माझे सद्गुरू माझ्या आयुष्यात आले. मी म्हणतो त्यांचं किशोर रणदिवे असं त्यांचं प्रचलित नाव आहे. आनंद स्वरूप या नावाने त्यांना आध्यात्मिक क्षेत्रातले किंवा याच्यातले लोक ओळखतात. मी बाबाच म्हणतो त्यांना. म्हणजे तसंच माझं त्यांचं नातं आहे. तर त्यांच्या बरोबर साधना करताना आणि करताना एक आपलं आपल्याकडे बघण्याची, आपलं आपल्याला पडताळून बघण्याची एक सवय लागली. आणि एक ते म्हणतात ना की तुम्हाला ऐकू यायला लागेल. मी जेव्हा म्हणतो बाबा तुम्हाला कसं काहीतरी आज सकाळी सुचलं की तुम्ही मला फोन करता, ते चांगले उत्तम लेखक आहेत. आणि एक आमचे नाळ जुळायचं कारण तेही रंगकर्मी आहेत. बालनाट्यापासून ते मोठ्यांच्या नाटकापर्यंत त्यांनी त्यांच्या म्हणजे माझ्याहून जवळजवळ 20-22 वर्षांनी मोठे असतील ते, 25 वर्षांनी. तर तुम्हाला कसं म्हटलं ऐकू येतं, तर ते मला येत नाहीये किंवा मला नाही असं काही वाटत. तर ते म्हणले हे कळायला लागेल तुम्हाला हळूहळू. आणि मग तसं जाणवायला लागलं की आपल्याला काही गोष्टी म्हणजे हा चमत्कार गेल्या 1-1.5 वर्षातला आहे की आपल्याला काही जाणवणं आणि त्यालाच बहुतेक ते ऐकू येणं म्हणत असतील. म्हणजे आता आजची साधी मी आलो इथे 23 तारखेला आणि मला सुरेश कुलकर्णी म्हणून जे आहेत त्यांनी वेलकम केलं, स्वागत केलं. आणि ते बोलता बोलता म्हणले इथे समोर नाथ महाराजांची समाधी आहे आणि आपण कधीतरी जाऊया 3 दिवसात. मी म्हणलं नाही आत्ताच चालूया. तो कॉल असतो. म्हणजे मला असं ते कितीतरी वेळा असं जाणवलं. म्हणजे आता अगदी मी पुण्यात माझं ऑफिस सिंहगड रोडला आहे आणि त्या रोडवरनं लहानपणापासून अनेकदा मी गेलेलो असेल. तिथे एक सिंहगड रोडला विघ्नहर्ता गणेशाचं खूप जुनं मंदिर आहे. लेफ्ट साईडला आपण जेव्हा दांडेकर पुलाकडनं सिंहगडकडे जायला लागतो तेव्हा. मी कधी तिथे गेलेलो नव्हतो. फडके गणपती असेल, मला नाव नाही आठवत. नाव आठवत नाहीये, पण मी तिथं कधी गेलो नव्हतो. तिथेच दत्त मंदिर पण आहे वरती थोडंसं. पण एक दिवस असा झाला की मी आपला तिथे वळलो आणि त्यावेळेला माझी मला सद्गुरूंनी दिलेली गणेश साधना चालू होती. म्हणजे काही नाही, अथर्वशीर्ष साधना हा शब्द म्हणजे मी कुठल्याही बसून काही सुरू केलं की मी त्याला साधना, पूजा अर्चा,
होम हवन असं काही मी त्याला म्हणत नाही. तर ते चालू होतं आणि मला काय वाटलं, मी तिथनं डावीकडे वळलो, त्या मंदिरात जाऊन बसलो आणि त्या मंदिराने कॉल केल्यासारखं गेलो. तिथे ज्या वेळेला मी अथर्व शीर्ष म्हणायला लागलो, बरं म्हणणं आणि हे सगळंही त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी म्हणतो, दीक्षा दिल्याप्रमाणे. सो ते मला कळलं की मंदिर, वास्तू सुद्धा तुम्हाला कॉल करत असते. तसं कुठेतरी आता अगदी 23 तारखेला संध्याकाळी नाथ महाराजांच्या इथे गेल्यावर झालं. मी तिथे त्याच्यातली आतली जी एक साधनेची किंवा जपाची एक खोली आहे, गादी जिथं आहे त्यांची, तिथं त्या दिवशी मी बसलो आणि माझा तो दिनक्रम ठरला की मी 3 दिवस म्हणजे आजही आणि कालही तिथे सकाळचा जाऊन आलो. आणि तिथून मला माझ्या सद्गुरूंना फोन, नाही तर आमचा तसा दैनंदिन संपर्क किंवा अशा एक विशिष्ट वारी जाणं बिणं असं काही नसतं. पण ते मला स्वतःला असं वाटतं की कदाचित नाथ महाराजांना त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल की तुझं मुलगा आलेला आहे इथं. आणि तर हे सगळं मला कळायला लागलं किंवा हे जाणवायला लागलं. आणि एक थोडासा त्याच्यातलाही एक वाणपणा असल्यामुळे मी पहिला मनात विचार आला की तो कधी हे, पण जेव्हा सातत्याने ते डोक्यात ठोकायला सुरुवात होते की मग कळतं की ते तिकडून सांगितलं जात आहे, त्या पराशक्तीकडनं सांगितलं जात आहे असं मला वाटतं. आणि विशेषतः माझा जेव्हा 2010 नंतर आनंद डोह म्हणून मी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरती प्रयोग करायला लागलो, तेव्हा तर म्हणजे मला त्या गेल्या 12 वर्षातले त्याचं एक पुस्तक होईल की इतके वेगळे वेगळे अनुभव, इतके वेगळे वेगळे चमत्कारिक अनुभव असं इतकं आलेलं आहे. आणि त्यामुळे तो माझा प्रवास एक वेगळा चालू आहे किंवा ते मी फार एन्जॉय करतो. ते कुठेतरी व्यक्तिमत्वात हळूहळू एक एकटेपण, नाही बाबा मी असतो सगळ्यांच्यात, पण सगळ्यांपासून एका ह्याला मी वेगळा पण होतो. मग त्यात माझंच हे चालू असतं, असं सगळं आहे. अध्यात्माचा ओढा आहे किंवा अध्यात्माकडे कल तुमचा आहे हे तर लक्षात आलं. त्यामुळे त्याने जे ठरवलेलं आहे, ज्याला आपण नियंता म्हणतो आणि नियती असं म्हणतो, की तुमच्या प्रारब्धात जे आहे ते तुम्ही हो म्हणा नाही म्हणा ते घडणार आहे. कधी कसं ते माहिती नाही, पण ते घडतं हे 100%. आणि तुमचं जे नियोजन तुम्हाला वाटत असतं की तुम्ही खूप नियोजन केले, पण नियोजन तुम्ही काही केलेलं नसतं, ते तिकडून झालेलं असतं. आणि तसाच एक नियोजनाचा भाग तो निवडतो माणसांना एखाद्या विशिष्ट कामासाठी, कार्यासाठी. तसं सावरकर समजून घेण्यासाठी त्याने तुमची निवड केली असं मला वाटतं. आणि ती निवड त्याने जेव्हा केली तेव्हा तुमची स्वतःची मनोभूमिका काय होती आणि तिकडे तुम्ही कसे वळला? नाही, कदाचित ती भूमिका, मनोभूमिका माझा जो संघामधला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये लहानपणापासूनच संघाच्या याच्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास, लोकमान्य टिळकांचा इतिहास, डॉक्टर हेडगेवारांचा इतिहासाच्या बरोबरीने सावरकर आपण जाणायला लागलेलेच असतो. त्यामुळे ती मातीची मशागती त्यावेळेला अगदी 7वी-8वी पासून, इयत्ता 7वी-8वी पासून झालेली असते. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टींच्या रूपाने ती आपल्यापर्यंत कळते. जसजसं मी अभिनय, लेखन वगैरे करायला लागलो त्यावेळेला मला स्वतःला हे जाणवायला लागलं की प्रत्येक जण आपापल्या परीने त्याच्यावरती जे विचारांचे संस्कार झालेले असतात ते त्यांच्या भूमिकेतून मांडत असतात. मग काही अभ्यासक असतात ते व्याख्यानाच्या रूपाने मांडत असतात, काही जण ललित लेखनाच्या रूपाने, काही चरित्रात्मक कादंबरीच्या रूपाने. जर मला असं वाटलं की माझ्यावरची जबाबदारी, मला असं वाटतं की एक अभिनेता म्हणून आपण लोकांपुढे जायला पाहिजे. कारण एक मोठं चरित्र वाचायला लागलं तर माझ्या 15 दिवस एखाद्याला अगदी सातत्याने आणि त्यांनी वाचलं तर 15 दिवस लागतात मोठं एखादं चरित्र वाचायला. पण ते व्यक्तिमत्व कळण्यासाठी, चरित्रात्मक व्यक्तिमत्व कळण्यासाठी 1 तासा 1.5 तासाचा एकपात्री प्रयोग सुद्धा खूप काही सांगून जातो. माझं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तिमत्वाबद्दल आणखीन खोलात शिरून काही अभ्यास करण्यासाठी सुद्धा त्या तासा 1.5 तासाचा कार्यक्रम उपयोगी पडतो. आणि मला स्वतःला असं वाटलं की जरी एक राजकीय भूमिका माझ्या जवळची जरी असली तरी माझा पिंड तो नाही आहे की राजकीय याच्यामध्ये माझे संपर्क संबंध सगळ्यांचे आहेत किंवा मी काही वेळेला प्रवक्ता असल्याप्रमाणे सुद्धा काही ते विचार पटलेले असतील तर हिरिरीने बोलतो सुद्धा. पण माझी भूमिका किंवा माझं काम काय आहे तर मी एक अभिनेता आहे आणि माझे विचार मला मांडता आले पाहिजेत आणि मग ते मी अभिनयाच्या माध्यमातून मांडणं जास्त चांगलं. आणि ती सुरुवात म्हणजे याच्यात तुम्ही म्हणलात ना तसं आध्यात्मिक याच्यातलं एक असं होतं, तू टाक रे पाऊल, मार्ग येतो आपोआप. आणि ह्याचं प्रत्यंतर इतके वेळा आलेलं आहे. सो मी ते पाऊल टाकलं आणि सुरुवात केली आणि त्याचे प्रयोग शेकड्याने त्याचे प्रयोग झाले, आजही होत आहेत. मग त्याचे बाय प्रॉडक्ट सारखं काही लिखाणही झालं, ते छापलं गेलं किंवा
आता गेल्या याच्यामध्ये मी भेट नावाचं एक 3 एकांकिकांचं, भेटच नाव आहे पण 3 एकांकिकांचा एक संग्रह हे केला की ज्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोसांची झालेली सावरकरांबरोबरची भेट, झालेली हिटलर बरोबरची भेट आणि झालेली रासबिहारी बसूंबरोबरची भेट, की त्या भेटी झाल्या याच्या तारखा नक्की आहेत, पण त्या भेटीत काय झालं, पाऊण तास 2 तास जे काय भेटले ते कुणालाही माहित नाही. मग ते आपल्याला ज्ञात असलेला इतिहास आणि त्या भेटीनंतर सुभाषबाबूंनी घडवलेला इतिहास याच्या तार्किक याच्यावरती त्या भेटीमध्ये काय संवाद झाला असेल असं लिहिलं. आणि त्या 3 एकांकिका आताच्या आपल्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं, अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्या छापल्या गेल्या. किंवा द प्लॅन नावाचं पण असंच एक पुस्तक की 3 एकांकिकांचं, म्हणजे जी सक्सेसफुल असॅसिनेशन्स आहेत आपल्या क्रांतिकारकांची, ज्यातलं पहिलं धरलं जातं ते चापेकर बंधूंचं धरलं जातं, दुसरं धरलं जातं ते जॅक्सन वधाचं धरलं जातं, आणि तिसरं त्याच्यामध्ये उधम सिंगांनी जे कर्झन वायलीला मारलेलं होतं ते धरलं जातं. तर अशा त्या 3चं द प्लॅन, की त्यांनी प्लॅनिंग काय केलं असेल, सगळ्यांना घटना माहिती आहे, पण मागं त्यांनी काय काय केलं ती नुसतंच वध करायचं प्लॅनिंग नव्हे, तर त्याच्या मागची त्यांची वैचारिक भूमिका, की उठले बंदूक मिळाली म्हणून गेले आणि समोर जाऊन मारलं, असं झालेलं नाहीये. सो असे ही बाय प्रोडक्ट झाली, हे अभ्यास करता करता लिहिलेली. आणि मग कालांतराने आता सावरकर आणि मृत्यू नावाचं मी एक हे चालू 28 तारखेला तर त्याचा पुण्यामध्ये प्रयोग आहे, की प्रयोपवेशनाच्या वेळेला तात्यांनी कोणाबरोबर संवाद साधला असेल, तात्यांचा सोबती कोण शेवटपर्यंतचा, तर तो मृत्यू होता. पहिल्या घेतलेल्या प्रतिज्ञेपासून ते आणि प्रयोपवेशन अशा पद्धतीने मृत्यूला आमंत्रण दिलेला दुसरा नेता आपल्याला बघायला मिळत नाही आपल्या भारतीय इतिहासामधला, की ज्यांना माहितीये की काय जेव्हा केव्हा येणार आहे तेव्हा मृत्यूने त्याला मीच आमंत्रित केलेलं आहे, आणि तो मृत्यू ही 26 दिवस थांबतो सुरू झाल्यापासून प्रयोपवेशन. तर नक्कीच काहीतरी असं एका आध्यात्मिक याच्यामध्ये विचार करता की काय जे काय संचित असेल ते सगळं व्यक्त होण्यासाठी त्यांनी तो वेळ दिलाही असेल त्याच्यासाठी. तर त्या ह्याच्यामुळं सावरकर आणि मृत्यू असं एक मला सुचलं. पहिल्यांदा ते फेसबुकवर मी ब्लॉग लिहिले आणि मग त्याचं एक संवाद रूपाने दीर्घांक तयार झाला. सो 1 तास 10 मिनिटं 1 तास 20 मिनिटाचा तो दीर्घांक आहे की त्या दोघांचा संवाद त्याच्यामध्ये आहे. खरं तर मृत्यू ही शाश्वत, सगळ्यात शाश्वत गोष्ट कुठली आहे तर मृत्यू आहे. बरोबर. त्यातही सावरकरांचा मृत्यू, ज्यांनी साहित्य म्हणजे ज्याला आपण प्रतिभासूर्य म्हटलं तरी कमी पडेल अशा पद्धतीचं साहित्य ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यांच्या मनातले विचार ते पण मृत्यूच्या बरोबरचे लिहिताना, म्हणजे त्यांचं ते प्रतिभा त्यांची जी आहे त्याचं दडपण नाही आलं की मी लिहितोय ते आणि सावरकरांच्या प्रतिभेने ते लिहावं लागणार आहे, कारण सावरकर मृत्यूशी संवाद साधतायत. तर त्याचं एक दडपण एक कलाकार म्हणून, एक लेखक म्हणून मला स्वतःला दडपण नाही आलं, कारण मी ठरवताना एक भूमिका अशी ठरवली होती की हे माझ्यासारख्या सामान्य जनांपर्यंत सहज पोचावं इतकं सहज आणि सोपं असलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यातली भाषाशैली असेल, त्याच्याशी संवाद रचना असेल, पण भाषाशैली जरी सर्वसामान्य लोकांना समजेल अशी असली तरी सावरकर जो विचार करतील तो सावरकरांचाच विचार असणार आहे. तुम्ही सावरकर म्हणून मृत्यूशी बोलताय, बरोबर, तर तेवढा तो विचार नक्कीच प्रगल्भ असणार आहे. बरोबर. सर्वसामान्य लोकांना समजेल ह्या भाषेत सांगितला तरी विचार मुळात जो आहे तो खूप प्रगल्भ असणार आहे, आणि ती प्रगल्भता आपल्या लिखाणात यावी त्याच्यासाठी काही तुम्ही विशेष तयारी केलीत की? तयारी म्हणजे एक तर मी स्वतः करत असलेल्या एकपात्रीचा उपयोग खूप झाला, ज्याच्यामध्ये मी विनायक दामोदर सावरकर तीच कॅरेक्टर संबंध इतिहास सांगते स्वतःचा, अशा पद्धतीने केलेला असल्यामुळे त्याचा मला उपयोग झाला. धनंजय कीरांनी, म्हणजे मी आजही नेहमी म्हणतो की सगळ्यात ऑथेंटिक चरित्र मी जे म्हणतो सावरकरांचं, ते जे धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र आहे ते मात्र मी अगदी व्यवस्थित प्रत्येक वेळेला पडताळून बघणं आणि हे सगळं मी फारसं सावरकरांनी लिहिलेलं साहित्य याच्यासाठी वापरलं नाही, कारण ते मात्र खूप त्यांच्या मराठी भाषा, त्यांच्या प्रतिभेच्या ओघामध्ये लिहिलं गेलेलं आहे. तर ते मात्र मी टाळलं. मी कायम एक नाटक लिहितो आहे हा फील ठेवला, त्यामुळे तो संवादांमध्ये जास्त झाला. कधी कधी काही वेळेला एक त्याला मुलाखतीचं स्वरूपही, कारण तात्या तर एका संपूर्ण कायम कॉटवर तात्यांची भूमिका करणारा जो अभिनेता आहे, याला कारण मुळातच त्यांच्या कमरेच्या हाडाला हे झालं, दुखापत झाल्यामुळेच त्यांनी जेव्हा चालणं फिरणं बंद झालं तात्यांचं, त्यावेळेला त्यांनी प्रयोपवेशन सुरू केलं. तर मग
तात्या किती सहजरित्या बोलू शकतील, कारण लोक. आणि मग त्याचा मी एक हे असा ठेवला की आयुष्यात घडलेल्या ज्या महत्वाच्या घटना होत्या त्याच्या अनुषंगाने ते मृत्यूबद्दल बोलतील, की ते करत असताना मग प्रतिज्ञा घेताना त्यांची मनोभूमिका काय होती, विदेशी कपड्यांची होळी करताना त्यांची मनोभूमिका काय होती, बॉम्बची मॅन्युअल्स तयार करताना काय होती, करत 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 अगदी अस्पृश्यता निवारणासाठी कसे उठून काय पद्धतीने त्यांनी काम केलं, रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी काय केलं, पतित पावनची निर्मितीच्या मागचा त्यांचा विचार काय, पासून ते गांधी हत्येच्या वेळेला काय पद्धतीने त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांनी कशी त्याला उत्तर दिली, कारण हेही मांडलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा होता, कारण की मृत्यू समोर दिसताना असं म्हणतात की माणूस आयुष्याचा लेखाजोखा मांडतो, आयुष्यात जे काय घडलं त्याचा तो स्वतःच स्वतःशी साधलेला संवाद असतो आणि मग माझं काय चुकलं काय बरोबर हे तो प्रयत्न करत असतो. तर ते सावरकरांच्या बाबतीत म्हणजे इतकी वर्ष झाली तरी अजूनही इतर लोक राजकारण असू देत, समाजकारण असू देत, नाही, मला स्वतःला ह्या बाबतीत असं वाटतं की ती त्यांची गरज आहे. आज सावरकरांची बदनामी करणं किंवा सावरकरांची अवहेलना करणं ही त्यांची राजकीय गरज आहे. आज आता साधा आहे, म्हणजे मी हे स्टेटमेंट कदाचित हे होईल की एका पक्षातला एक गट फुटून सावरकरवादी लोकांकडे आला आणि तिथून पुढे 2.5 ते 3, 4, 5, 6 महिने जे काही त्यांना मिळाले राजकीय दृष्ट्या, त्यात त्यांना सावरकरांचीच तळी उचलावी लागली ना, कारण ती त्यांचा राजकीय स्वार्थ, राजकीय गरज आहे. जे ती विचारांची हे घेऊन ध्वजा घेऊन जात आहेत त्यांना काही फरकच पडत नाही. ते वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने सावरकर जगतायत, सावरकर मांडतायत. हे जे काय चिरकुट आहेत ते त्यांची गरज म्हणून ते मांडतायत. अभ्यास नाही, काही नाही. त्यांनी त्यांचाही पक्षाचा इतिहास वाचलेला नाहीये, काँग्रेस पक्षाचा इतिहासही न वाचलेली माणसं की यार तुम्हाला काय माहिती. जेव्हा ते संघावरती ब्लंटली काहीतरी बोलतात त्यांना हेच कळत नाही की नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते संघाचे संस्थापक. जेव्हा ते म्हणतात की यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये काही केलं नाही तेव्हा त्यांना जंगल सत्याग्रह आठवत नाहीत की ज्याच्यामध्ये 13 का 14 महिन्याची शिक्षा डॉक्टरांना झालेली होती. आणि संघ आत्ता जरा विचारा काय म्हणतो प्रश्नांना उत्तर तरी द्यायला लागले. नंतर संघाची कार्यपद्धती अशी होती की तुम्हाला काय बोलायचं ते बोला, ठरवलेलं काम करत नाही. सो मला कधीच राजकीय स्वार्थापोटी या व्यक्तिमत्वांना वाटेल तसं म्हणजे अगदी उलटही आहे. काही मी ज्यांना वेडे म्हणतो बघतं, जेव्हा नेहरूंवर किंवा गांधीजींच्या वरती एक संघाच्या आहेत अशा ह्यानी किंवा ती विचारसरणी आपल्याला पटत नाही म्हणून वाटेल तसे आरोप करतात, तेही खूप चुकीचं आहे. आणि अश्लाघ्य भाषेत करतात ते सुद्धा, तेही खूप चुकीचं आहे. पण ते ज्याच्या त्याच्या कोत्या मनोवृत्तीने हे होतं असं मला वाटतं. त्यामुळे त्यांना उत्तर देत मी कधीच बसत नाही किंवा त्यांच्यासाठी म्हणून नाही. मला वाटलं, मला करावं असं वाटलं आणि म्हणूनच ते स्वीकारलं गेलं असं मला वाटतं. पण सावरकर खरं तसं पाहिलं तर आत्ताच पतित पावन मंदिराचा आपण उल्लेख केलेला आहे की मला असं वाटतं एकमेव उदाहरण असेल की पतित पावन मंदिराची स्थापना त्यांनी केली आणि त्यामागची त्यांची भूमिका सर्वधर्म समभाव हीच होती. आणि असं असतानाही सावरकरांना म्हणजे जे सेक्युलर स्वतःला म्हणून घेतात अशा पार्टीज, राजकीय पक्ष असू देत, माणसं असू देत, हे लोक जेव्हा सावरकरांना सर्वधर्म समभाव त्यांना नव्हता असं म्हणतात. बरोबर. नाही, असा आरोप करतात की कशासाठी पतित पावन मंदिराची निर्मिती झाली तर त्यांना हिंदूंच्या मंदिरात येऊन द्यायचंच नव्हतं म्हणून ही निर्मिती झाली असं ते म्हणतात. पण त्या पतित पावन निर्मितीच्याही आधी त्यांनी विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेशासाठी केलेला जो सत्याग्रह होता तो त्यांना आठवत नाही किंवा ते सोयीने विसरतात. मी नेहमी माझ्या व्याख्यानांमधून आणि याच्यामधून तेच सांगतो की झोपेचं सोंगच त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही किती त्यांना हलवा, पाणी टाका, थपडा मारा, त्यांना बदलायचं नाही. कारण त्यांनी एक या कारणासाठी सावरकर आपल्याला वापरायचे. पण तरी खूप मोठे उपकार या लोकांचे झालेले आहेत की ज्या कुठेतरी अडगळीत पडलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचंच फक्त हे आहे असं वाटणाऱ्यांना हे राष्ट्रीय स्तरावरती सावरकरांची बदनामी करण्याच्या निमित्ताने एक क्युरिओसिटी निर्माण झाली. अरे कोण आहेत बाबा हे सावरकर. तर माझं असं म्हणणं आहे की उलट आणि आमच्यासारख्या अभ्यासकांना मध्ये मध्ये धक्का देण्यासाठी तरी त्यांनी सावरकरांचा उल्लेख आणि सावरकरांची बदनामी करावी की जेणेकरून आपण पुन्हा आपल्या मुळांपाशी घट्ट होतो आणि आपण संघर्षासाठी उभे राहतो. आता सोशल मीडियामुळे खरं तर इतकी म्हणजे ज्याला आपण म्हणू की चिखलफेक केली जाते अगदी ऐतिहासिक व्यक्तींवरती सुद्धा, थोरा मोठ्या व्यक्तींवर, जसं तुम्ही गांधी नेहरूंचा पण उल्लेख केला दोन्ही बाजूने, तर इतिहासातील थोर पुरुषांवरती अशी चिखलफेक करणं खरं तर
योग्य नाहीच आहे. बरोबर. पण ती केली जाते आणि स्पेशली सावरकरांवरती ती जास्त प्रमाणात केली जाते. माफीवीर म्हणून त्यांची हिणवण पण केली जाते. तुम्ही जेव्हा हे मृत्यू आणि सावरकर लिहिलं तर त्यामध्ये ती भूमिका तुम्ही त्यांची काही मांडली आहे का त्या संदर्भातली? हो, मी सावरकर आणि मृत्यूमध्येही मांडली आहे. मी एकपात्री करतो त्यातही मी मांडलेलं आहे की मला हे अगदी जाणून घ्यायचं आहे. आणि जे पाहणारे लोक आहेत, ज्या लोकांना माहिती पण नाहीये की सावरकरांनी माफी मागितली का किंवा त्यांनी पत्र लिहिलं म्हणजे त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं, ते लिहिण्यामागे त्यांची मनोभूमिका काय होती, ह्या कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता वरचा कुणीतरी एक माणूस म्हणतो आणि त्याची खालचे लोक ओढत राहतात. सोशल मीडियावरती चिखलफेक केली जाते. तर ते सगळा तो जो गोंधळ आहे ना, त्याच्यावरती उत्तर तुम्ही तर दिलेलं आहेच आहे, तुमच्या कृतीमधून दिलेलं आहे, तुम्ही नाट्यकृती करता त्याच्यातून दिलेलं आहे. पण हा माझा खारुताईचा वाटतं की तुम्हाला तुमची, कारण सावरकरावरती तुम्ही खूप जास्त अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही त्यावरती काम पण केलेलं आहे, तर त्यांची मनोभूमिका त्यामागची काय होती आणि नेमकं काय प्रकरण आहे? एक पहिलं नेहमी मी असं म्हणतो की ते त्या काळातले राजकीय नेते होते. ते राजकारण खेळत होते, राष्ट्रकारण खेळत होते. त्यांच्या मते राजकारण इज इक्वल टू राष्ट्रकारण. ते करत असताना वेळोवेळी कदाचित जे आजचे राजकीय नेते किंवा हे करतात की त्यांचे विचार आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या विचाराच्या ह्यांनी काही कार्य करण्यासाठी काही वेळेला 2 पावलं मागं जाणं, 2 पावलांनी झेप घेणं, या अशा पद्धतीच्या कृती, अशा पद्धतीचे निर्णय हे तात्कालिक राजकारण्यांनी अनेक वेळा घेतलेले आहेत. ती म्हणजे चूक होऊ शकत नाही. ही पहिली आपली त्यांच्याबद्दलचा अभ्यास करताना मनोभूमिका असली पाहिजे. एक. नंबर 2, तात्यांना ज्या वेळेला अटक झाली तेव्हापासूनची स्थानबद्धता असेल किंवा त्याच्यानंतरची त्यांची सुटका असेल. तात्यांनी एकूण 11 वर्ष सेल्युलर जेलमध्ये काढली आणि त्याच्या पुढची 15 वर्ष रत्नागिरीमध्ये काढली. या सर्व काळामध्ये त्यांच्या न्यायिक हक्कासाठी त्यांनी स्वतः कायद्याचा अभ्यास केला होता आणि इतरही त्यांना कदाचित कायद्याचा सल्ला देणारे भरपूर आसपास असणार. त्यांच्या न्यायिक हक्कासाठी त्यांच्याच जेल मॅन्युअल असेल किंवा काय सो कॉल्ड इंडियन पिनल कोड असेल, जे काही कायदेशीर त्यांना माहिती असलेले जे हे होतात त्याच्यातूनच त्यांनी विनंती अर्ज केलेले होते, जो त्यांचा न्यायिक हक्क होता. म्हणजे सेल्युलर जेलमध्ये 5 वर्ष एक कैदी राहिल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबासहित सेल्युलर जेलच्या परिसरामध्येच बाहेर स्वतःचं घर बांधून शेती वगैरे करून राहण्याची संमती जेल मॅन्युअलमध्येच असलेल्या त्यांच्या क्लॉजमध्ये होती. सावरकरांनी त्याच्यासाठी अर्ज केला. तो का नाही करायचा? हो, बरोबर. तो त्यांनी केला पाहिजे. किंवा त्यांचं जे हे होतं की त्यांनी जे वेळोवेळी काय आता तो पंचम जॉर्ज का कोण त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कैद्यांना सोडलं जात होतं. त्यावेळेला सावरकरांनी त्यांच्या बरोबरीने सर्व जे राजकीय गुन्ह्यांसाठी अटक झालेले होते त्या सगळ्यांना सोडवलं पाहिजे. आणि त्याच्यात ते प्रत्येक वेळी शेवटच्या ह्याच्यात म्हणत होते की त्याच्या पुढे अशा पद्धतीने कुठल्या गुन्ह्यासाठी अटक होणार नाही, हे होणार नाही, अशा पद्धतीचं आमचं वर्तन असेल म्हणजे माफी नव्हे. विनंती अर्ज, पिटिशन म्हणजे माफी नव्हे. तो बरोबर त्यांनी माफी हा शिक्षेत माफी मिळावी, शिक्षेमध्ये आम्हाला सूट मिळावी, अशा याच्यामध्ये असलेल्या माफी शब्दाचा बरोबर हे उचलून त्यांनी माफीनामे लिहिले. किंवा क्रॅडॉक नावाचा जो गृहमंत्री त्यावेळेला सेल्युलर जेलच्या पाहणीसाठी गेला होता, म्हणजे सावरकरांच्या कालखंडामध्ये त्या तेवढ्या व्यतीत झालेल्या शिक्षेच्या काळात एकूण 4 वेळा संप सावरकरांनी त्या तुरुंगामध्ये घडवला, नाही तर ती नरक होतं अक्षरशः. तिथपासून तर सावरकरांना किंवा इतर राजकीय बंद्यांना राजकीय बंदी म्हणून नाही केलं, नाही तर बॉम्बवाले म्हणून गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक आणि शिक्षा झालेल्या कैद्यांपेक्षाही बत्तर आयुष्य त्यांना जगावं लागत होतं. पण सावरकरांच्या या संपांमुळे याच्यामुळे सरकारला जाग आली आणि सरकारनी क्रॅडॉक नावाचा जो गृहमंत्री होता तो जेव्हा भेटीला आला त्यावेळेला त्यांनी क्रॅडॉकला दिलेल्या प्रश्नोत्तरामध्ये किंवा याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी जर समजा असं ॲफिडेव्हिट लिहून दिलं की मी याच्यापुढे कुठल्याही राजकीय याच्यामध्ये व्यासपीठावर काहीही काम करणार नाही, शस्त्र घेणार नाही, तर तुम्ही माझी सुटका करून द्या, मी प्रतिज्ञापत्र द्यायला तयार आहे. हे म्हणजे माफी नव्हे. आणि याच्यातली गंमत अशी आहे की आतापर्यंत जी बदनामी होते जाऊ दे, त्याही वेळेला सेल्युलर जेलमध्ये ज्या वेळेला क्रॅडॉकची भेट झाली त्यावेळेला कैद्यांमध्ये त्यांच्या सुटकेसाठी, स्वतःच्या सुटकेसाठी आणि बंधूंच्या सुटकेसाठी सावरकरांनी बडेबाबूंनी माफी मागितली असे तेव्हाही अफवा उठल्या होत्या. आणि ज्या वेळेला बाबारावांशी त्यांचा संवाद झाला यानिमित्त, तोपर्यंत त्यांना ज्या एकांतवास किंवा या शिक्षा होत्या त्या सगळ्या कमी झाल्या होत्या. आणि ते ज्या कोठीमध्ये, ज्या तेलाच्या कोठीमध्ये तात्या किंवा बाबांनी कोलू पिसला होता
तिथल्या तेल मोजणीच्याच कामावरती त्यांना कारकून म्हणून नेमलेलं होतं. बरं. तर त्या कचेरीमध्ये बाबाराव आले आणि त्यांनी विचारलं की तू असं कसं माफी कशी मागतोस किंवा मी काही पुढे देशकार्य करणार नाही किंवा असं का लिहून देतोस किंवा काय. म्हणून मी म्हणलं की एक राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे बघावं. त्यांनी हे सांगितलं की अरे शत्रूला दिलेली वचनं पाळायचीच असतात असं काही नाहीये. इतका व्यवस्थित विचार आणि अतिशय रॅशनल विचार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी दिलं वचन आणि मी कुठेही त्यांची मी केलेल्या कामासाठी माफी मागितली नाही. त्यांचं लॉजिकल उत्तर असं होतं की बाबा देशापासून आपल्या मायभूमीपासून हजारो मैलावरती तुरुंगात खितपत आपण कुठलं राष्ट्रकार्य करू शकणार. या इथे येणं ही आपल्याला त्यावेळेला आपली जबाबदारी वाटली म्हणून आपण आलो. इथून बाहेर पडून पुन्हा राष्ट्रकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी जो जो मार्ग अगदी पळून जाण्याचा सुद्धा मार्सेलिसमध्ये त्यांनी तो करून पाहिला. जो जो मार्ग आपल्याला अवलंबता येईल तो आपण अवलंबला पाहिजे. इतकी क्लिअर कट आयडिया त्यांची शेवटपर्यंत होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे माफी बिफी हे अगदी तात्पुरतं हे आहे. त्याच्या मागचं लॉजिक त्यांचं हे होतं आणि ते कळलं पाहिजे सगळ्यांना की आपण हे उत्तर देताना बॅकफूटवर का जातोय मला कळत नाही. माफी मागितली म्हणजे अरे आज जर नॅशनल हेरॉल्डसाठी ज्यांचे हे आहे ते माफीवरच बाहेर आहेत ना जामिनावर किंवा कोणी कायद्याची तुम्हाला जर तरतूद दिलेली आहे जामीन याचा अर्थच काय आहे की तुम्हाला तरतूद मिळाली म्हणजे तुमची सुटका नाही. पण यांना जामीन मिळाला तर विजय यात्रा काढल्यासारखी काढली. तिहार जेलमधनं ज्यावेळेला केजरीवालची जामीन निघाला त्यावेळेला अरे तुला तात्पुरतं सोडलेलं आहे. मग आता तू म्हणणार का मी माफीवीर. बरं तो तर किती वेळा माफीवीर आहे. त्यांनी गडकरींची माफी मागितली आहे अशाच पद्धतीने त्यांच्यावर ज्या वेळेला हे केलं. मग तुम्ही स्वतःला किती वेळा माफीवीर म्हणून घेणार. बरोबर आहे. किंवा अगदी जो माफीवीर म्हणतो सगळीकडे तो युवराज सुद्धा तेच कितीतरी याच्यावर जामिनावर बाहेर येतो नाही आणि त्यांच्याकडून लिहून घेतलंच आहे ना की बाहेर पडल्यानंतर ह्या केसच्या संदर्भात आम्ही काही बोलणार नाही. मग काय आता माफी मागितली म्हणणार का तुम्ही. हा कायदेशीर हे आहे त्या कायदेशीर याच्यावर तुम्हाला जमानत मिळाली. कूटनीतिज्ञ होते थोडक्यात ते असं म्हणता येईल. आणि नानाजी देशमुखांचं मी वाचलेलं आहे की ते असं म्हणायचं की भारतातील लोक असे आहेत की त्यांना कुठल्याही व्यक्तीला महान व्यक्तीला एकदा देव बनवून टाकलं की त्यांची जबाबदारी संपते आणि त्याच्यामुळे मग ते पटकिनी कोणालाही देव मानतात आणि देवदेव करतात म्हणजे स्वतःची जबाबदारी संपते. तर मला वाटतं सावरकरांच्या बाबतीत मला सावरकरांनी फक्त याच्यासाठीच नाही की सावरकर हे पहिले राजकीय नेता होते ज्यांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं जाहीर कौतुक केलं होतं. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जेव्हा तो केला होता पहिले ना गांधींनी केलं ना नेहरूंनी केलं ना कुणीही केलेलं नव्हतं. जाहीररित्या वर्तमानपत्रामध्ये अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. याचं माझ्या शुभेच्छा आहेत. मला तर त्या पत्राचा नक्की शब्द हे नाही माहिती पण ते पहिले राजकीय नेते होते. विठ्ठल रामजी शिंद्यांसारखा दलितोद्धारक नेता सावरकरांचं रत्नागिरी जिल्ह्यातलं काम बघून असं म्हणला माझे उर्वरित आयुष्य यांना मिळालं पाहिजे. यांना जर स्थानबद्धतेतून मुक्त केलं तर हे ज्या पद्धतीने देशभर ही चळवळ राबवतील त्यांनी दलितोद्धाराचं काम आणखीन जवळ येईल पूर्ण होण्यास. अशा पद्धतीचं जर एखादा हे करत असेल तर तुम्ही कुठलं तरी एक काहीतरी घेऊन कारण मी म्हणलं ना त्यांचा अजेंडा सेट आहे. त्यांना आपल्या एका राजकीय विचारसरणीच्या आदर्शवत पुरुषांना त्यांना टार्गेट करायचं. त्यांना माहितीये की हे सगळे चवताळून उठतात आणि हे करतात हे त्यांना माहिती म्हणून वेळोवेळी फक्त टार्गेट करायचं. पण मला असं वाटतं की तरुण पिढीला तरी हे समजलं पाहिजे की इतिहासातले जे थोर पुरुष आहेत ही सगळी माणसं आहेत आणि ते माणसं म्हणून त्यांची ती जी काय भूमिका होती त्यांची जे काय त्यांनी केलेलं आहे ते माणसं म्हणून केलेलं आहे. कधी चुकले असतील कधी बरोबर असतील हे तरुण पिढीने समजून घेणं आवश्यक आहे. एखादा नेता तुमच्या पक्षाचा असेल तो तुम्हाला काहीतरी सांगतोय तर तो का सांगतोय ते त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. निव्वळ तो सांगतोय म्हणून त्याला तुम्ही मग ते कुठल्याही बाजूचा असतो पण तरुण पिढीने थोडीशी माणसं म्हणून इतिहासातल्या लोकांना मला वाटतं स्वीकारावं आणि मग त्यांना देवदेव म्हणावं. मग त्यांचे पुतळे उभे करावेत. आता काय करतायत पुतळे उभे करतायत आणि इतक्या अस्मिता तर दुखावल्या जातात पटकिनी कुणाची तरी राजकीय अस्मिता जास्त असल्यामुळे अशा अस्मिता दुखावल्या जातात. पण सावरकरांवरती कार्यक्रम करायचा असं जेव्हा तुम्ही ठरवलं तर लिहिलं तुमचा अभ्यास तर आहेच आहे. पण हे आता जे आपण सगळं बोललो राजकारण आपल्याला माहिती आहे पण महाराष्ट्रामध्ये स्पेशली राजकारणाच्या बाबतीमध्ये जेव्हा सावरकरांचा विषय येतो तर तो फक्त सर्वधर्म समभाव हा फक्त विषय नाही तर मला असं वाटतं जात हा विषय पण महाराष्ट्रातील राजकारणात खूप जास्त महाराष्ट्रातील का भारतातले कुठल्याही राज्य घ्या जातीचं समीकरण तिथे असतं पण स्पेशली सावरकरांच्या बाबतीमध्ये त्यांची जात हा एक भाग त्यांच्या
थोरपणामध्ये अडसर ठरत असावा का? तसा जातीचा फारसं ठरत नाही, म्हणजे जो मला अनुभव आला त्याच्यानुसार की अगदी किंवा येणारे जे जातीबद्दल ते ब्राह्मण होते पण म्हणून नाही त्यांच्या ब्राह्मण या जातीचा एवढा इश्यू नाही केला जात जेवढा गोडसे या ह्याची केला जातो. तो म्हणजे जसं मी म्हणतो ना की ते चुकच होतं. माझं स्वतःचं म्हणणं हेच आहे आणि ते आज तागत एक जात म्हणून आम्ही ते भोगत आलेलो आहे. परंतु सावरकरांच्या जातीवरती किंवा त्यांच्या या जातीमुळे त्यांना अशा पद्धतीने नाही, ठराविक मोठे नेते, स्पेशली महाराष्ट्रातील काही मोठे नेते, थोर नेते की ज्यांनी फक्त जातीवातीचं राजकारण केलेलं आहे आणि ठराविक जातीला, ब्राह्मण वर्गाला स्पेशली खूप जास्त, अर्थात हे बोलतोय तर कदाचित कंट्रोवर्शियल होऊ शकतं, पण ब्राह्मण जातीला स्पेशली टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि सावरकर त्या जातीचे आहेत म्हणून त्यांना जास्त हे केलं जातं का? नाही, जाती म्हणून मी म्हणलो जातीच्या बाबतीत मला नाही वाटत सावरकरांना अशा पद्धतीने जातीच्या याच्यामध्ये आतापर्यंत डावललं गेलंय, बदनाम केलं गेलंय किंवा ते ब्राह्मण जातीचे आहेत म्हणून हे केलं गेलंय असं कुठेच नाहीये. म्हणजे अगदी अनुल्लेख करतात. म्हणजे ज्या वेळेला ती कशी प्रणाली सुरू होते, वासुदेव बळवंत फडके, चापेकर, लोकमान्य टिळक, आगरकर पासून ते सावरकर त्यांचा अनुल्लेख, कारण त्यांनी केलेल्या कार्याला डावलता येत नाही, मग काय करायचं होतं, अनुल्लेखाने मारायचं आणि मग हे करायचं. मग ते अनुल्लेखाने मारत, मग तेच तर आपलं काम आहे ना की तुम्ही अनुल्लेखाने का मारता, तुम्ही इतिहास कसा नाकारू शकता, जो घडवलाय तो इतिहास कसा नाकारू शकता. बरोबर आहे. म्हणजे आता इतिहासातील मग ते काहीतरी इतिहास कसा नाकारू शकतात म्हणल्यावरती मग त्यातनं ते खुसपट काढायचं की केलेल्या पिटिशन्सना माफीपत्र म्हणायचं, कारण ते घडलंय तर नक्की. 11 वर्ष सेल्युलर जेलमध्ये राहिले हे तर नक्की आहे, त्याच्यानंतर स्थानबद्धतेत राहिले हेही नक्की आहे. मग आता काय काढायचं यांच्या याच्यामध्ये, तर असं हे करायचं. आता नंतरची राजकीय प्रणाली तर स्ट्रेट त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच काम केलं हिंदू महासभेच्या ह्याच्यातून, त्यामुळे तिथे तर उघड विरोध होता, तिथे तर उघड विरोधात निवडणुका लढल्या गेल्या किंवा हे केलं गेलं. तिथेच बीज, मला वाटतं सावरकर विरोधाचं बीजच ते आहे. बीज तिथं आहे आणि मग त्यांना ती एक संधी गांधी हत्येच्या वेळेला मिळाली की मग या जातीला आणि यांना राजकीय प्रणालीचंच टार्गेट करायचं असं ठरवून केलं. त्याचे सुद्धा कितीतरी पुरावे मिळालेले आहेत ना. आता तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्टपणे बोलता, सावरकरांबद्दल कार्यक्रम करता, तर ह्या गोष्टीचा तुम्हाला कधी अडचण झालीये किंवा एक म्हणतो ना आपण की आपण एक सामाजिक भीती वाटणं हा प्रकार असतो, कारण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रात सुद्धा राजकीय अस्पृश्यता कुठेही नाही, सगळीकडे राजकीय सहभाग असतो, ठराविक विशिष्ट लोकांचे गट असतात आणि हे राजकारण सगळ्या ठिकाणी, सिनेसृष्टी असू दे नाही तर अजून कुठलं कॉर्पोरेट ऑफिस असू दे, पण राजकीय हस्तक्षेप म्हणा किंवा राजकीय स्पृश्यता सगळीकडे आहे. तर तसा, त्यामुळे स्पेशली सावरकरांचा विषय असल्यामुळे आणि तुम्ही त्यांच्यावरती काम करत असल्यामुळे, त्यांच्याबद्दल ठामपणे बोलत असल्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये म्हणा किंवा कामामध्ये त्याची कधी काही अडचण झाली? नाही, तशी थेट अडचण नाही झाली की मला कामं मिळायला त्रास झाला जेव्हा अभिनय किंवा व्यावसायिक काही करत असेल तेव्हा, किंवा म्हणजे ज्याला डावलणं म्हणतो तसं काही माझ्या बाबतीत झालं असं मला झालेलं नाहीये. पण आता मी असलेला सावरकर किंवा उजव्या विचारसरणीचे माझी भूमिका असणं किंवा याचा अगदी सुरुवातीला माझ्या याच्या वेळेला मात्र मी नियुक्त जेव्हा झालो संचालक म्हणून, त्यावेळेला विद्यार्थ्यांना हाताशी धरून आंदोलनं करणं किंवा हे सगळं झालं, पण ते मी माझ्या मागं माझी संघटनाही तेवढ्याच ठामपणे उभी राहिली. अगदी विद्यार्थी परिषद असेल, संघाच्या माध्यमातूनही काही जण असतील, ते ठामपणे उभे राहिले, कारण माझी भूमिका बहुतेक त्यावेळेला योग्य असावी किंवा माझी भूमिका मी त्या व्यासपीठावर मांडतच नाही ना. बरोबर. आणि आणखीन एक माझा स्वतःला एक हे होतं की जे शिक्षणाचं जे मी काम करतोय तर ते करताना मी कधीच जातपात मानत नाही ना, कधीच नाही. किंवा ते विद्यार्थी कधीच, कुठलाही विद्यार्थ्यांनी मला उठून सांगावं की सोमन सर अमुक अमुक कलावंताचं सिलेक्शन करताना तुम्ही जातीयता आणली होती किंवा हे केलं होतं, असं कधीच झालेलं नाही, कारण ते डोक्यातच नसतं. म्हणजे संघाच्या माध्यमातून काम करताना हे कधीच डोक्यात नसतं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आपल्यावरचे ते संस्कारच नाही माझ्यावरचे असं मला वाटतं. तर कुठेतरी त्याचा मात्र उपयोग होत जातो की कुणीही, एक तर माझ्या नाटकाबद्दलच्या कामाबद्दल कोणी हे करत नाही की तिथल्या कामामध्ये हा तेवढ्याच यांनी, किंवा एक शिक्षक म्हणून मी उभा राहतो त्याही वेळेला
कोणी त्याच्यावरती कधीच ऑब्जेक्शन घेत नाही. आणि मला वाटतं की ते माझ्यासाठी एक खूप चांगलं ग्राउंड आहे, ते एक चांगलं व्यासपीठ आहे की जिथे मी माझे विचार निशुद्ध पद्धतीने हे करतो. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्यात कणसरपणा काहीही नसतो. आणि त्यामुळे मला असं या क्षेत्रामध्ये काही येतं असं. आणि एक आणखीन एक आहे, दडवून लपून करण्यापेक्षा काही वेळेला समोर जाऊन उभं राहून हे केलेलं कधीही चांगलं असतं. आमच्या याच्यामध्ये निम्मेपेक्षा जास्त जे आहेत ना ती असे काय म्हणतो ते काम साधायचं म्हणून त्यांचीही बाजू बरोबर आहे, यांचीही बाजू बरोबर आहे असं कुठं नाही. एका रस्त्यावरनं आपण जायचं ठरवलेलं ना, तो रस्ता चुकीचा नाही, पण मला हा माझ्यापेक्षा जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त योग्य वाटतो. उद्या कदाचित हा जर योग्य वाटला नाही किंवा एखादा निर्णय एखाद्या याच्यामधला की हे झालं की अरे हे यांचं बरोबर नाहीये असं वाटलं तर तेही आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि स्वीकारता आलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. राजकारणामध्ये सध्या तरी खूप जास्त इतिहासातील थोर पुरुषांचा वापर केला जातो. असं मी वापर हा शब्द मुद्दाम हे करते की हे ठराविक गटाचे हे नेते, ठराविक गटाचे हे नेते अशा पद्धतीने वाटणी केली जाते इतिहासातील लोकांची. त्यांना सुद्धा हे त्यांनी राष्ट्रासाठी काम केलेलं आहे, राष्ट्रहितासाठी काम केलेलं आहे. आणि ते कुठल्या विचारसरणीचे होते वगैरे हा भाग ते फक्त राष्ट्रप्रेमी होते. बरोबर. तर त्याचा वापर आता करताना मला असं वाटतं तरुण पिढीला म्हणजे पुढच्या पिढीला ह्या बाबतीमध्ये जास्त सजग करायला हवंय. आणि तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहात तर युनिव्हर्सिटीमध्ये आहात स्पेशली, तर त्या दृष्टीने काही चळवळ उभी करणं किंवा असा काही कार्यक्रम की ज्याच्यातून हे सांगणं की ह्या इतिहासातल्या पुरुषांना तुम्ही सोडा, त्यांचं काम झालेलं आहे, आता तुमचं काम आहे. तर त्यांच्या नावाचा वापर करून आता राजकारण तुम्ही जोपर्यंत राजकारणामध्ये अशा पद्धतीने पोलरायझेशन करून काही स्वार्थ साधता येतो आहे तोपर्यंत हे चालूच राहणार. आणि तरुण खूप हुशार असतात किंवा एकूणच माणूस खूप हुशार असतो. आज माझा स्वार्थ या गोष्टींनी साधला जातोय ना तर ते करणार. त्यामुळे ते करू नये म्हणून ज्या वेळेला मी एक चळवळ किंवा असं काही उभं करीन तर तेही त्यावेळेला तेच होतं की तो माझा काहीतरी स्वार्थ साधला. माझं म्हणणं ना म्हणजे ज्यांची बदनामी केलेली आहे त्यांना काही कळत सुद्धा नसणार, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तुम्हाला जर ते वाटते तर ते वाटे. दर 20 वर्षानंतर एक परिस्थिती बदलत असते सामाजिक, जसं फॅशनचं आहे तसंच याचं आहे. सामाजिक विचारसरणी जो दर 20 वर्षांनी 25 वर्षांनी त्याला एक काय आवर्तन त्याचं पूर्ण होतं, तसं आता ते पुन्हा पूर्ण होण्याच्या पूर्णत्वाकडे चाललंय असं माझं जे आकलन आहे त्याच्यानुसार ते पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. आपण राजकारणाबद्दल बोलू तसं साहित्याबद्दल थोडंसं मला सावरकरांचं साहित्य ह्या विषयाबद्दल थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की त्यांनी संगीत नाटक लिहिलं. संगीत नाटकं त्यांची आहेत. संन्यस्त खडक त्यांनीच संगीत उत्साह उत्तर क्रिया संन्यस्त खडक. तर संन्यस्त खडक मध्ये एक त्यांचं पद आहे, शतजन्म शोधताना शतअर्थी व्यर्थ झाल्या. तर मला ह्यातला अर्थी हा शब्द जो आहे ना त्याच्याबद्दल खूप कुतूहल आहे आणि तुमच्याकडून जाणून घ्यायला मला ते नक्की आवडेल की अर्थी हा शब्द, कारण ज्ञानेश्वरांनी जे लिहिलेलं आहे विश्वाचे आर्त म्हणजे काय ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी तो जो शब्द लिहिलेला आहे त्याची जी रचना आहे ती त्यांच्या प्रतिभेने त्यांनी लिहिली, पण तुमच्याकडून मला ती समजून घ्यायची आहे. नाही, जो यांचा आहे अर्थ या शब्दाचा शब्दार्थ जो माऊलींचा आहे त्याच अर्थाने पण ते अर्थी का आहे, अर्थ का नाहीये? मला असं वाटतं की ते मीटरमध्ये बसणं म्हणजे अगदी जर विचार केला तर त्या छंदोबद्ध ह्याच्यामध्ये ते बसण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने शब्दाची रचना केलेला असेल असं एक मला वाटतं. सावरकरांच्या साहित्याच्या बाबतीत मला म्हणजे माझं स्वतःचं आकलन असं आहे की ते खूप समजायला आणि हे करायला वेळ घेऊन ते करावं लागतं असं मला वाटतं. म्हणजे अगदी त्यांचं काव्य सुद्धा आणि ज्या पद्धतीने त्यांनी आता म्हणजे खरं सांगायचं तर हृदयनाथांनी दिलेल्या कर्णमधुर चालींमुळे सावरकरांच्या त्या गीता आपल्याला कळतात. तुम्ही जर अशी कागदावर वाचायला गेलात तर त्याला म्हणजे मला स्वतःलाच समजायला खूप वेळ लागू शकतो. हे अगदी खरं आहे आणि ते प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे, त्याशिवाय अभ्यास सुरू नाही होणार. त्यामुळे इव्हन इफ त्यांचं मी हळूहळू त्यांच्या नाशिकच्या आठवणी नावाचं पुस्तक असेल, गरम चिवडा नावाचा त्यांचा एक वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे, ते वाचायला लागल्यानंतर हळूहळू आपण त्यांच्या काव्य हे त्यांचं खूप अवघड आहे. स्वतःचाच वैनायकी नावाचा छंद त्यांनी हे केलं, वृत्त त्यांनी बांधलं आणि त्याच्यामध्ये काव्य केलं किंवा
तो ओघ ज्याला कळणं म्हणतो ना, माझा स्वतःचाही त्यांच्या काव्यावर अभ्यास खूप कमी आहे, किंवा ते समजून घ्यायला मला स्वतःलाही खूप वेळ लागतो. आणि त्यामुळे माझं इतर त्यांच्या साहित्याचं वाचन जेवढं झालं तेवढं काव्याचं झालेलं नाहीये. पण ती प्रतिभा आहे यात वादच नाही. म्हणजे ज्याला, कारण शेवटी एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की एक लेखक म्हणून की किती त्यांना ते आतमधून त्या उर्मी आलेल्या होत्या की त्यांनी दगडावर काव्य, त्याशिवाय ते लिहूच शकले नसते. मनातल्या मनात त्यांच्याकडे पाठांतर होतं, हे होतं, हे लिहिलं आणि ते पुसलं जायच्या आधी पाठ केलं. अशा 10,000 ओळी सावरकरांनी तुरुंगातल्या त्या पहिल्या 4 वर्षात पाठ करून ठेवले. तर नंतर त्यांच्या हातात कागद पेन्सिल आल्यावर ते सगळं लिहून काढण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. पण त्यांच्या काव्याचा पुरता जर विचार केला तर माझा अभ्यास त्या बाबतीत कमी आहे. जो जेवढा करायला पाहिजे तेवढा माझा झालेला नाहीये. आणि ते अवघड आहेच, यात वाद नाही. अवघड तर आहेच. मला फक्त त्या एका अर्थी ह्या शब्दाबद्दल थोडीशी उत्सुकता होती, कुतूहल होतं, म्हणून म्हटलं की तुमच्याकडून ते समजून घ्यावं. पण आपण साहित्याबद्दल बोललो, त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यक्ती विशेष जो तुम्हाला, मी जरी मगाशी उल्लेख केला की माणूस म्हणून आपण थोडंसं समजलं पाहिजे, राजकारणी म्हणून, कूटनीतिज्ञ म्हणून, साहित्यकार म्हणून, नाटककार म्हणून आणि एक थोर देशभक्त म्हणून, हे सगळं आपल्याला सावरकरांच्या बद्दलचे हे पैलू माहिती आहेत. पण सावरकर एक माणूस म्हणून एक विशेष व्यक्तिविशेष तुम्हाला काय वाटतं? मला स्वतःला वाटतं की ते खरं तर म्हणजे एक अभिनेता म्हणून जर विचार केला तर मला असं वाटतं की ते तुमच्या आमच्यासारखे होते त्या कालखंडातले. पण तरीही त्यांच्या प्रतिभेमुळे, त्यांच्या वैचारिक भूमिकेमुळे, आता सावरकरांचे गुरु या क्षेत्रातले असे कोणीच नाही. टिळकांना काही वर्ष त्यांनी फॉलो केलं, टिळकांचे काही विचार त्यांनी घेतले, पण सावरकर जे बनले ते लहानपणापासून स्वतःच बनले. सेल्फ मेड ज्याला आपण म्हणतो असे ते होते. आणि त्यामुळे एक एकलपणा जो त्यांच्या व्यक्तिमत्वात होता तो शेवटपर्यंत होता. एक तर ते तसे कुणाबरोबर अटॅच्ड आहे, म्हणजे जे काही लिहिलेलं त्यांच्याबद्दलचं आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल, तर ते जेवढे राष्ट्राबरोबर समर्पित झालेले होते, राष्ट्रकार्याबाबतीत समर्पित झालेले होते, तेवढे ते त्यांच्या बंधूंबरोबर, एक बंधू म्हणून रक्ताचं जे नातं असेल तेवढं, पण ते या सगळ्यांपासून एक कायम दीपस्तंभासारखे वेगळे आणि असेच सावरकर होते. पण तरीही त्यांच्या वागण्या, बोलण्यात, हे करण्यात जो तुमच्या आमच्यासारखं व्यक्तिमत्व असतं तसंच ते आहे. आणि तसं ते जर सादर नाही केलं तर ते लोकांना अप्रिशिएट नाही होणार. ते सामान्यांबरोबर सामान्यांसारखे वागायचे, ते मुलांबरोबर मुलांसारखे वागायचे, पण तरीही ते वेगळे असायचे. हो, कारण तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचं म्हणजे त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते काम होऊ शकत नाही. आणि मला वाटतं ते त्यांनी रत्नागिरीला केलेलंच आहे ते काम त्यांनी. किंवा त्यांच्यामधला आता हा जो एक हे आहे की जसं माईंचा देहावसन झालं त्यावेळेला त्यांनी संध्याकाळी डिक्लेअर करून टाकलं की काय शरीर गेलं, म्हणजे मृत्यू झाला, शरीराचं आता काही हे नाही, काय विल्हेवाट लावायची ती तिकडे इस्पितळातच लावा. घरामध्ये विश्वास नाही. म्हणजे त्यांच्या मुलांनी सर्व कार्य आणि विधी केले. सावरकर खोलीत असायचे पण सावरकर त्याच्यात सहभागी झाले नाहीत. इतकं टोकाचं त्यांचं ते जे विज्ञाननिष्ठता आणि हे होते ती त्यांची होती. आणि ते शेवटपर्यंत जगले. म्हणजे स्वतःच्या विचारांवर इतक्या ठाम पद्धतीने जो एक हट्टी निराग्रही हे असतो तो त्यांचा होता. मला वाटतं टोकाची प्रतिभा असणाऱ्या माणसाचा हा एक थोडासा असू शकतो की जर टोकाची प्रतिभा असेल तर तो माणूस थोडासा, तुम्ही जसं एकल म्हणाला तसं, तर तुम्ही हा जो प्रयोग करताय, म्हणजे आता तुम्ही मृत्यू आणि सावरकर, तो एकल नाही. सावरकर आणि मृत्यू हे 2 पात्र सादर करतात. आणि मी विनायक दामोदर सावरकर हे मी एकटा करतो. किती त्याचे प्रयोग झाले? जवळजवळ 250 प्रयोग झालेत त्याचे. अच्छा. मी विनायक दामोदर सावरकर हे आता सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला आज गप्पा मारण्याची संधी दिलीत, मला वेळ दिलात, एवढ्या व्यस्त कार्यक्रमामधून मला येण्याची परवानगी दिलीत, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि छान गप्पा झाल्या, मजा आली. तर पुन्हा कधी संधी मिळते बघूया, भेटूच. नक्की भेटू. धन्यवाद. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो, शेअर करायलाही विसरू नका.